भारतातील विविधता आणि या विविधतेमध्ये असलेली एकता याचं जगभर कौतुक होतं आणि आपल्याला एक भारतीय म्हणून याचा अभिमान सुद्धा आहे. संपूर्ण देशाचा कारभार हा राजधानी दिल्लीतून चालतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या विविधतेला आणि विविधतेत असलेल्या एकतेला टिकवून ठेवण्यासाठीच गेल्या काही वर्षांपासून भारतासाठी दिल्लीसोबतच अजून एक देशाची राजधानी हवी आणि ही राजधानी दक्षिणेकडील राज्यातील असावी अशी मागणी होताना दिसते. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊ की दिल्ली सोबत अजून एक राजधानी असावी अशी मागणी नेमकं कोण करते, या मागची कारणं काय आहेत हे जाणून घेऊ. यासोबतच दिल्ली भारताची राजधानी कशी बनली याचा सुद्धा आपण इतिहास समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 2018 मध्ये कर्नाटकचे तत्कालीन मंत्री आर.व्ही. देशपांडे यांनी माननीय पंतप्रधान महोदयांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं की इंडिया नीड्स अ सेकंड कॅपिटल अर्जंटली फॉर द डीपर इंटिग्रेशन ऑफ साऊथ इंडिया इनटू द स्कीम ऑफ ओव्हरऑल डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, एकात्मता अजून वाढावी म्हणून दक्षिण भारतातील अजून एका शहराची देशाची राजधानी म्हणून निवड करावी असं त्यांनी म्हणलं होतं. यासोबतच राजधानीसाठी बेंगलुरूचं नाव सुद्धा सुचवायला ते विसरले नाहीत. त्यांच्यानुसार सच अ मूव्ह वुड गिव्ह व्हॉइस टू द ॲस्पिरेशन्स ऑफ मिलियन्स ऑफ साऊथ इंडियन्स. म्हणजे दक्षिण भारतीय जे आहेत यांच्या ज्या काही महत्वाकांक्षा आहेत, त्यांच्या ज्या काही ॲस्पिरेशन्स आहेत, याला एका पद्धतीने या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं. यासोबतच नोव्हेंबर 2019 मध्ये दिल्लीमधील प्रदूषणाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग सुरू असताना दिल्लीचे चीफ सेक्रेटरी म्हणाले की 45% जो दिल्लीतील घनकचरा आहे हा योग्य त्या यंत्रणेकडून उचलला जात नाही. आता याच्यावरती माननीय सुप्रीम कोर्ट संतप्तपणे म्हणालं होतं की दिल्ली इज वर्स दॅन हेल. तेव्हा सुद्धा चर्चा हीच झाली होती की दिल्ली ही एकमेव राजधानी नसावी. 2012 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यावेळेस जे काही प्रोफेशनल्स होते, म्हणजे डॉक्टर, ॲडव्होकेट्स, टीचर्स यांनी विनंती केली होती की देशाची राजधानी ही कृपया दिल्लीमधून हलवा आणि हवं तर मुंबईला न्या. आता दिल्ली राजधानी कशी झाली याचा इतिहास आपण थोडासा बघूयात. अखंड भारताची राजधानी म्हणून नवी दिल्लीसाठी पायाभरणी केली पंचम जॉर्ज याने 12 डिसेंबर 1911 ला. त्यावेळेस जो दिल्ली दरबार भरला होता त्यावेळेस नवी दिल्लीसाठीची पायाभरणी झाली होती आणि त्याच्यानंतर म्हणजे 20 वर्षानंतर 13 फेब्रुवारी 1931 ला कलकत्त्याच्या ऐवजी नवी दिल्ली ही आता ब्रिटिश भारतासाठीची राजधानी असेल अशी घोषणा झाली होती. त्यावेळेसचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन याने ही घोषणा केली होती नवी दिल्ली संदर्भातली. पण सातत्याने दिल्ली ऐवजी इतर अधिक सोयीस्कर शहरामध्ये राजधानी हलवावी किंवा एकापेक्षा अधिक राजधान्या असाव्यात अशी मागणी होताना दिसतीये. एका देशासाठी 2 राजधान्या ही काही अनकॉमन बाब नाहीये बघा. म्हणजे जगभरातील 15 देशांच्या 2 किंवा अधिक राजधान्या आहेत. त्याच्यामध्ये बोलिव्हिया, जॉर्जिया, नेदरलँड्स यांच्यासहित ब्रिक्समधील भारताचा सहकारी साऊथ आफ्रिका यांचा सुद्धा समावेश होतो. आता साऊथ आफ्रिकामध्ये तर 3 राजधान्या आहेत त्यांच्या. भारतासाठी जर का दुसरी राजधानी निवडायची वेळ आलीच तर बेंगलुरूचा दावा मोठा मानला जातो. कारण बेंगलुरू ही देशासाठीची सायन्स आणि टेकसाठीचं एक हब आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरूनच आपला भारत विकास साधू शकतो, म्हणून बेंगलुरू ही राजधानीसाठीची पसंती असू शकते. यासोबतच खूप साऱ्या MNCs बेंगलुरूमध्ये आहेत. R&D सेंटर सुद्धा त्यांचे बेंगलुरूमधूनच चालवले जातात, म्हणून बेंगलुरू ही सायन्स कॅपिटल आहे. यासोबत स्टार्टअपचं कॅपिटल आहे, IT साठीचं कॅपिटल आहे, बायोटेक साठीचं सुद्धा ते कॅपिटल आहे आणि देशाची सुद्धा कॅपिटल होण्याची क्षमता राखून आहे असं म्हणलं जाते. जर का देशासाठीची दुसरी राजधानी झालीच तर ते फक्त प्रशासनाचं किंवा एकूण जी आपली इथली ज्युडिशरी आहे याचं डुप्लिकेशन नसावं, तर अधिक इफिशियंट आणि ज्या ठिकाणी ऑप्टिमल डिस्ट्रीब्युशन होईल मिनिस्ट्रीजचं ते बघणं जास्त गरजेचं आहे. भारतामध्ये 2 राजधान्या असणं शक्य आहे का, हाही फार मोठा प्रश्न आहे. विद्यमान सरकारचं एक स्टेटमेंट सातत्याने आपण ऐकत असतो, मॅक्सिमम गव्हर्नन्स आणि मिनिमम गव्हर्नमेंट. आता हे इम्प्लिमेंट करण्यासाठी 2 कॅपिटल हे अधिक सोयीचं होईल. यासोबतच मुघल काळात आणि ब्रिटिश काळात सुद्धा आपल्या इथं 2 राजधान्या होत्याच आणि तसा इतिहास सुद्धा आहे. मुघल काळामध्ये दिल्ली आणि श्रीनगर या 2 राजधान्या होत्या, तर ब्रिटिश शासन काळामध्ये दिल्ली आणि सिमला अशा 2 राजधान्या होत्या.
आता एक मतप्रवाह असा सुद्धा आहे, की 2 राजधान्या असण्यापेक्षा वेगवेगळे रिजनल सेंटर्स जे आहेत ते डेव्हलप जर का केले, तर विकासाच्या समान संधी संपूर्ण देशभरामध्ये उपलब्ध होऊ शकतात. ज्याने संघराज्य पद्धतीला अधिक बळकटी सुद्धा प्राप्त होऊ शकते. यासोबतच ई-गव्हर्नन्सच्या काळात जेव्हा मॅक्सिमम प्रशासन हे डिजिटल टेक्नॉलॉजीच्या जोरावरती चालवलं जाते, त्यावेळेस हे जर का आपण मल्टिपल रिजनल सेंटर्स बनवले, तर अधिक फायदा होऊ शकतो. आता बघा अगदी बांधापर्यंत प्रशासन पोहोचलेलं दिसते आपल्याला किंवा टेक्नॉलॉजी पोहोचलेली दिसते. म्हणजे जर का शेताची मोजणी करायची असेल, तर ते सुद्धा आपण बांधावरती उभं राहून करू शकतो. यासोबतच जर का इन्शुरन्स काढायचा असेल, इन्शुरन्स क्लेम करायचा असेल, तर ते सुद्धा बांधावर उभं राहून करता येऊ शकतं. किंवा वेगवेगळ्या योजनांसाठी जर का नोंदणी करायची आहे, घरकुल योजनेसाठी नोंदणी करायची आहे, तर ती सुद्धा आता आपल्याला मोबाईलवरून करता येणं शक्य आहे. म्हणजे सगळं काही डिजिटल झालेलं आहे. अशा वेळेस जर का अधिक रिजनल सेंटर्स असतील, तर ते सोयीचं होऊ शकतं. यासोबतच अजून एक मुद्दा असा आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स या पुस्तकामध्ये एक संपूर्ण प्रकरण इंडिया अँड द नेसेसिटी ऑफ सेकंड कॅपिटल या टायटलवरती अ वे टू रिमूव्ह टेन्शन बिटवीन द नॉर्थ अँड साऊथ या सब टायटलचा समावेश केलेला होता. आणि त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर यांनी सुद्धा दिल्ली, कलकत्ता, मुंबई यांचा राजधानी म्हणून अस्वीकार केला होता. डिसमिस केली होती त्यांनी ते फॅक्ट आणि हैदराबादला पसंती दिलेली आपल्याला दिसून येते आणि तुम्ही ते बघू सुद्धा शकता. सेकंड कॅपिटल असणं हे इकॉनॉमिकली सुद्धा फिजिबल नाहीये बघा. कारण की इजिप्त हा जो देश आहे तो त्यांची राजधानी कैरोपासून 45 किलोमीटर अंतरावरती हलवणार आहे. त्याच्यासाठी ते तब्बल $45 बिलियन खर्च करणार आहेत. इंडोनेशिया सुद्धा त्याच्या राजधानीसाठी $33 बिलियन खर्च करणार आहे. मग भारतामध्ये आजच्या दिवशी हे करणं गरजेचं आहे का याच्यावरती सुद्धा चर्चा होऊ शकते. ब्रिटिशांनी जेव्हा राजधानी बांधायला घेतली आणि कलकत्त्यावरून दिल्लीला शिफ्ट करायला घेतली, तर त्या काळात त्याच्यासाठी तब्बल 40 लाख पौंड खर्च आलेला होता. आणि मूळ मुद्दा म्हणजे राजधानी शिफ्ट करून एकापेक्षा अधिक राजधानी असल्याने भारतातील विविधतेला चालना मिळून एकता वाढणार आहे का? तर 140 कोटी लोकसंख्या आहे. 1650हून अधिक भाषा आहेत, डायलेक्ट्स आहेत, धर्म वेगवेगळे आहेत, वंश वेगवेगळे आहेत, परंपरा वेगळ्या आहेत. आणि तसं जर का पाहायला गेलं तर 2 महाराष्ट्रीयन सुद्धा परंपरा आणि पद्धतीनुसार एकसारखे नाहीयेत. मग अशा वेळेस दुसरी राजधानी ठेवून आपण नेमकं काय साध्य करणार आहे हाही मोठा प्रश्न आहे. याच्यामुळं दुसरी राजधानी असावी ही केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित मागणी आहे इतकंच आहे. उगाच वाद निर्माण करण्यामध्ये कोणताही अर्थ नाहीये. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि दुसरी राजधानी असावी का किंवा नसावी याच्याविषयी तुमचं काय मत आहे हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.